नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये पुणे मध्ये या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके ते मित्रांनो, तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत कंत्राट स्वरूपात पदभरती असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे यांच्या अंतर्गत या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी जाहिरात असणार आहेत 27/11/2025 रोजी तुमची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली. त्यासाठी मित्रांनो पदाचे नाव आहेत. मित्रांनो तुम्हाला कार्यक्रम व्यवस्थापन या पोस्ट असणार. एकूण 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. नियुक्तीचे ठिकाण असणार आहे जिल्हा परिषद पुणे. त्यासाठी वयोमर्यादा असणार उपची 18 ते 38 वर्षे. कास्ट असेल 33 वर तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. एनएमची कर्मचारी असतात 5 वर्षे वयाची शिथिलता असणार. त्यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहेत. एनी मेडिकल डिग्री असणार आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये BMS, BMHS किंवा जे मेडिकल असतात त्या स्वरूपात जे डिग्री असतात ते लागू शकणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी वयोमर्यादा असणार आहे त्याचबरोबर विथ MPH, MH किंवा MP सारखे जे उपक्रम असतात त्यामध्ये एक्सपिरियन्स सुद्धा लागणार. त्याचबरोबर अनुभवामध्ये एनी मेडिकल डिग्री आणि एक्सपिरियन्स सुद्धा लागणार. त्यासाठी जागा असणार आहेत. SC साठी एक आणि SC/BC साठी एक, असे 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. त्यासाठी मासिक वेतन असणार आहेत 35,000 रुपये. तुम्हाला पे स्केल सुद्धा असतात. यासाठी काही शर्ती व अटी सुद्धा आहेत. त्यामध्ये उपरोक्त पद ही कंत्राट स्वरूपात असणार आहे. त्यासाठी 11 महिने 29 दिवसाकरिता तुम्हाला ठिकाणी पदभरती असतात. त्यासाठी जाहिरातीमध्ये पद ही राज्यस्थानानुसार कंत्राट स्वरूपात असतात. त्यासाठी उपरोक्त कंत्राट पद या ठिकाणी एकत्रित मानधन या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार. यासाठी जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जे आरक्षण असतात त्यामध्ये हे सर्व अधिकार आणि आरक्षण माननीय मुख्याधिकारी पुणे यांच्याद्वारे तुम्हाला ठिकाणी असणार आहे. अनुभवामध्ये जर पाहिलं तर अनुभव हे उच्च शैक्षणिक अर्हता असलेले विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला zpune.go.in वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा. त्याचबरोबर हा फॉर्म मिळतो तुम्हाला 28/11/2025 पासून ते 5/12/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 4 चौथा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद कॅम्प पुणे याद्वारे तुम्हाला प्रत्यक्ष सादर करायचा आहे. यासाठी लास्ट डेट असणार आहे 15/12/2025 पर्यंत. या ठिकाणी लास्ट डेट मध्ये तुम्हाला ठिकाणी अर्ज करायचा. तर मित्रांनो या ठिकाणी जी पदभरती असेल त्यासाठी कोणतीही एक्झाम नसणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुणांकन पद्धतीची निवड प्रक्रिया असतात. त्यासाठी विवरण असणार आहेत. पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास 50 गुण असणार आहेत. त्याचबरोबर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत आणि संबंधित पदासाठी निगडित अनुभव असल्यास 30 अशा स्वरूपात तुमच्याकडे पदभरतीसाठी जी पासणीचा क्रायटेरिया म्हणू शकतात किंवा क्वालिफाय होण्याचा क्रायटेरिया सुद्धा म्हणू शकतात. त्यासाठी मित्रांनो जो पदभरती असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, राखीव उमेदवार हे जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा जन्माचा दाखला, प्रमाणित केले अनुभवाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटोग्राफ, शासकीय अनुभव नसल्याचा दाखला, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि नावात बदल असल्यास गॅझेट अशा स्वरूपात तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी जोडायचे आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहोत. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला संपूर्ण मराठीमधून भरायचा आहे. त्यासाठी अर्जाचा नमुना असणार आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते नाव द्यायचे आहेत. त्याचबरोबर अर्जदाराचे छायांकित प्रत द्यायचे आहेत आणि यामध्ये मित्रांनो संपूर्ण नाव द्यायचे आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठीतून आडनाव आणि इंग्रजीमधून नाव आडनाव द्यायचे आहेत. उमेदवाराचे संपूर्ण नाव मराठी आणि इंग्रजीमधून द्यायचे आहेत. वडिलांचे नाव मराठी आणि इंग्रजीमधून द्यायचे. आईचे नाव मराठी आणि इंग्रजीमधून द्यायचे. त्याचबरोबर पत्र व्यवहाराचा पिनकोड सहित पत्ता तुम्हाला ठिकाणी लिहायचा आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी 1 आणि 2 मोबाईल नंबर लिहायचे. त्याच्यावरती तुमच्या ठिकाणी नोटिफिकेशन आणि SMS किंवा कॉल सुद्धा येऊ शकतो. त्याचबरोबर एक मेल ID लिहायचा आहे ज्यावरती मेल ID ला रिप्लाय सुद्धा येऊ शकतो. त्याचबरोबर तुमची जी जन्मतारीख SC ची प्रमाणे जी जन्मतारीख असते ते लिहायची आहे. त्याचबरोबर 31/3/2025 रोजी किती वय पूर्ण झाले वय वर्ष दिनांकामध्ये तुम्हाला ठिकाणी द्यायचे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या प्रोग्राममधून अर्ज करू इच्छिता त्यामध्ये फक्त टिक मार्क करायचे आहेत. जर ह्या पदासाठी असेल तर SC साठी करा, EC साठी करा, VGNT, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS,
एसीबीसी किंवा ओपन असेल तर या ठिकाणी टिक मार्क सुद्धा करायचं. पुढचा तुम्ही म्हणतात शैक्षणिक अर्हतामध्ये या ठिकाणी अनुक्रम नंबर टाकायचे आहेत. त्यामध्ये एसएससी डिग्री डिप्लोमा काय असेल ते, बोर्ड युनिव्हर्सिटी नाव काय असेल ते, उत्तीर्ण वर्ष नंबर लिहायचे आहेत. 500 किंवा कितीपैकी किती मार्क मिळाले टक्केवारी श्रेणी सुद्धा तुम्हाला लिहायची. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असल्यास खाजगी निमशासकीय त्याचा लिहायचा आहे तपशील, म्हणजे संस्थेचं नाव लिहायचं आहे कोणता असेल तो, संस्थेचा खाजगी निमशासकीय पासून पर्यंत कालावधी लिहायचा आहे, एकूण वर्ष आणि महिने सुद्धा तुम्हाला अशा स्वरूपाचं तुम्हाला एक्सपिरियन्स लिहायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का याची टिक मार्क मध्ये कोण करायचे असल्यास त्याचा थोडक्यात तपशील लिहायचा नसल्यास काही देऊ शकतात. त्याचबरोबर अर्जदाराने खाली साक्षांकित प्रती जोडायचे आहेत, म्हणजे जे डॉक्युमेंट असतात म्हणजे एसएससी डिप्लोमा किंवा पीजी असेल, डिग्री असेल, एक्सपिरियन्स असेल किंवा जे काउन्सिल रजिस्ट्रेशन असतात ते सगळे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला ठिकाणी जोडायचे आहेत. त्याचबरोबर अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी आहेत म्हणजे एस करायचे म्हणजे रहिवासी असल्याचा पुरावा. त्याचबरोबर अर्जदार सदस्याचे राष्ट्रीय यांच्या अंतर्गत कार्यरत आहेत का तर सिलेक्ट करा, असल्यास त्याचा मूळ जे कार्याचे नाव वगैरे तुम्हाला ठिकाणी लिहायचे. त्याचबरोबर उमेदवाराची सही आणि नाव सुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे. त्यामध्ये मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं जे काय असेल ते, श्री यांचा मुलगा तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहायचं, यांचा मुलगा मुलगी काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर वय वर्ष काय असेल ते लिहा, राहणार काय असेल ते लिहायचं. त्याचबरोबर मी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते या ठिकाणी लिहायचंय. त्याचबरोबर मला आज रोजी किती मुलांची संख्या असते तर लिहा, नसेल तर 0 करा, असेल तर याची 1 आणि 2 तारखा सुद्धा टाकायचे आहेत. त्याचबरोबर ठिकाण आहेत, दिनांक टाका, स्वाक्षरी लिहायचे, नाव सुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर पदभरतीसाठी काही नियम व यामध्ये मित्रांनो पदभरती आहे जर बघितली तर या पुणे ZP.go.in या वेबसाईट तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी आणि हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी भरू शकतात या ठिकाणी पाहिलेले आहे. तर हे तुम्ही तर तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच निवड प्रक्रिया. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.